वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावेत। व्रताचे संकल्प करून पिवळे हिरवे रंगाचे कपडे परिधान करावे। वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ, आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवाव्या। वडाच्या झाडाला पाणी घालून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारावी। पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी। विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा। हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या की ज्या वडाच्या झाडाकडे आपण आपल्या पतीचे आयुष्य मागतो त्या झाडाचे आयुष्य मात्र तुम्ही कमी करू नका। हल्ली खूप फॅशन झाली आहे। आदल्या दिवशी बायका बाजारात कापलेल्या वडाच्या फांद्या विकत घ्यायला जातात आणि दुसऱ्या दिवशी त्या कापलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतात। त्याचा काहीही उपयोग नाही। त्यापेक्षा